तर आपण सर्वप्रथम सुरुवात करूया त्रिकोण काढणे. अतिशय वरवर सोपी वाटणारी ही क्रिया, परंतु आपल्याला अचूकतेने करण्यासाठी थोडंसं अभ्यास करावाच लागणार आहे. या ठिकाणी पहिला त्रिकोण आपण काढायचा आहे तो कोन पद्धतीने, म्हणजे 3 कोन दिलेले आहेत, किंवा 2 दिले असतील तरी आपोआपच तिसरा मिळणार असतो. हे लक्षात घेऊन आपणास हा कोन काढायचा आहे त्रिकोण. त्रिकोणाचे 3 कोन आपणास दिलेले आहेत 50, 60 आणि 70. 50 आणि 60 110, म्हणजे त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज 180. त्याप्रमाणे तिसरा आपोआपच 70 येणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण एक सरळ रेषा काढूया. या ठिकाणी या सरळ रेषेवरती आता आपण कोन मापक ठेवून पहिला कोन काढूया. समजा या बिंदूपासून आपण सुरुवात करू. या बिंदूवरती कोन मापकाची जी आडवी रेषा आहे, वरती प्रिंटेड आडवी रेषा जी आहे छापील काळी, ती रेषा या आडव्या रेषेला जुळवायची आहे. आणि 90 अंशावरून आलेली जी रेषा आहे ती आडव्या रेषेला जिथं छेदते तो बिंदू आणि हा बिंदू जिथून आपण कोन काढायचा आहे त्याच्याशी जुळवायचा आहे. या त्रिकोणात आपल्याला लांबीचं महत्त्व काहीही नाही आहे. आपल्याला फक्त कोन पद्धतीनं काढायचं आहे, म्हणजे कोन फक्त बरोबर काढायचे आहेत. तर पहिला कोन आपण इथं 50चा मार्क करूया. इकडून आतल्या बाजूने मोजायचं 0, 10, 20, 30, 40, 50, म्हणजे तिकडून येणार 130. इथं आपला हा बिंदू मार्क करायचा आणि पहिली आपण ती रेषा काढून घेऊ. हा मार्किंग केलेला कोन मापकाच्या सहाय्याने बिंदू आणि आपण रेषेवरती घेतलेला पहिला बिंदू. त्यानंतर दुसरा कोन जो आपल्याला काढायचा आहे 60 अंशाचा, तर आपण कुठेही या ठिकाणी एक बिंदू मार्किंग करू आणि तिथून 60 अंशाचा कोन काढायचा आहे. त्यावेळी कोन मापक त्याच पद्धतीने लावायचं आहे. आडवी रेषा आडव्या रेषेला जुळवायची आणि 90 अंशाचा त्याचा येणारा छेदबिंदू जिथून कोन काढायचा त्या बिंदूशी जुळवायचा आणि इकडून आता मोजायचं आपण 0, 10, 20, 30, 40, 50, 60 अंशावरती खूण करायची आणि हा बिंदू आणि तो 60 अंशाचा कोन हे जोडायचा. या ठिकाणी आपला त्रिकोण इथं पूर्ण होतोय. तिसरा कोन आपोआपच 70 अंशाचा आलेला असणार आहे. जर आपण पाहिलं तपासून तर लक्षात येईल. या रेषेला आपण हा जुळवला तर तिसरा कोनाची रेषा 70 अंश आलेली आहे. आणि मग ह्या आपण जादा झालेल्या या ज्या रेषा आहेत त्या खोडून काढायच्या आहेत आणि त्रिकोणाच्या 3 कोनामध्ये आपलं मापन लिहून काढायचं आहे. 50 अंश, 60 आणि 70 लिहायचं आहे आपण. आता यानंतर आपणास समद्विभुज त्रिकोण, म्हणजे ज्याच्या 2 बाजू समान आहेत आणि तिसरी बाजू काही वेगळी असेल अशा पद्धतीचा त्रिकोण एक काढायचा आहे. त्यासाठी आपण समजा 40 मिलीमीटर ही तिची पायाची बाजू आणि 55 मिलीमीटर त्याची उंची अशा पद्धतीने जर विचार केला तर आपण इथं एक तिरकी रेषा सरळ रेषा काढूया आडवी. त्यासाठी त्याच्यातील 40 मिलीमीटर आपण सिलेक्ट करूया. 40 मिलीमीटर आणि या 40 मिलीमीटरवरून ज्यावेळी आपणास रेषा काढायची आहे त्यावेळी आपण कंपासमध्ये पेन्सिल आपण अडकवून आपण 55 मिलीमीटर इतकं अंतर आपण घ्यायचं आहे. त्यासाठी पट्टी साईडला ठेवून आपण कागदावरतीच हे आपण घेऊ शकतो. पट्टीवरती घेण्यापेक्षा ते जास्त सोयीस्कर असेल आणि किंवा कोणत्याही एखाद्या रेषेला सुद्धा आपण लावून हे मापन घेऊ शकतो. आता त्रिकोणाच्या
जी बेस पायाची बाजू आपण काढलेली आहे, समजा तिला आपण नाव देणार असतो की ABC. त्यापैकी ए वरती कंपासचं लोखंडी टोक टेकून वरच्या दिशेने एक कंस करायचा आपण, आणि पुन्हा बी वरती पण लोखंडी टोक टेकून कंपासचं वरती कोन करायचा. म्हणजे या दोन्ही बिंदूतलं अंतर 55 मिलीमीटर आलेलं आहे. ए पासून या बिंदूपर्यंत आणि बी पासून या बिंदू 55 मिलीमीटर अंतर आलेलं आहे. हे 55 मिलीमीटर अंतर आपण तो छेदबिंदू आपण बी आणि ए पासून जोडून हा समद्विभुज त्रिकोण पूर्ण करायचा आहे. समद्विभुज याच्या दोन बाजू समान असणार आणि दोन्ही कोन पण समान असणार. या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये मापन सांगितलेलं होतं, त्यामुळे आपण 40 रेषेला मापन देऊ. या पद्धतीने तिसरा एक त्रिकोण आपणास काढायचा आहे. तो समद्विभुज त्रिकोण नाही तर समभुज त्रिकोण, म्हणजे ज्याच्या तिन्ही बाजू समान असतात आणि तिन्ही कोन समान असतात. तिन्ही कोन समान असणार म्हणजे त्याचे तिन्ही कोन 180/3 म्हणजे 60 अंशाचे असणार आहे. तर या ठिकाणी आपण 50 मिलीमीटर बाजूचा समद्विभुज त्रिकोण काढू. त्यासाठी पुन्हा एक आपण पहिली एक आडवी रेषा काढायची आणि त्या रेषेवरती 50 मिलीमीटर अंतर आपण मार्किंग करायचं आहे. पुन्हा त्या बिंदूंना आपण नाव देऊ आपण ए आणि बी. आता तिन्ही बाजू समान आहेत. या त्रिकोणात आपली दोन बाजू समान होत्या, तेवढं अंतर त्या दोन बाजूच आपण घेऊन इथून टाकलं. आता या तिन्ही बाजू समान असल्यामुळं या तिन्ही बाजू म्हणजे ए बी इतकीच ए सी आणि ए बी इतकीच ए बी सी, त्यामुळं हेच अंतर घेऊन आपण ए वरती लोखंडी टोक कंपासचं टेकून वरती कंस करायचा, बी वरती पण टेकून पुन्हा वरती कंस करायचा. जो छेदबिंदू येईल तो जोडला की आपला हा समभुज त्रिकोण, म्हणजे तिन्ही बाजू समान असणारा, म्हणजे अर्थातच तिन्ही कोन पण समान असणार, असा हा त्रिकोण आपला तयार होत आहे. आता यानंतर आपण काढायचा आहे एक आयत. आयताची बाजू आपण उदाहरणार्थ घेऊ की 60 मिलीमीटर, 70 मिलीमीटर घेऊया चला, आणि उंची त्याची 40 मिलीमीटर. तर त्यासाठी पहिली आयत काढायचा कसा, त्यासाठी पहिली एक आडवी रेषा आपण काढणं आवश्यक आहे. त्यावरती 70 मिलीमीटर आपण लांबी घेऊया. त्या 70 मिलीमीटरसाठी 0 आणि 70 वरती खुणा करू आणि या दोन्ही बिंदूतून आयताचे चारी कोन काटकोन असतात, त्यामुळं आपण एक तर काटकोन एक त्रिकोणी गुण्यापैकी एक गुण्या वापरून पण आपण हे काम करू शकतो. म्हणजे ही पट्टी जर आपण अशी या रेषेला जुळवायची आणि त्या बिंदूपर्यंत हा गुन्ह्याची 90 अंशाची बाजू न्यायची आणि या पद्धतीने आपण त्या उभ्या रेषा काढू शकतो. परंतु बऱ्याच जणांचे त्रिकोणी गुन्हे खराब झालेले असतात, रेषेला पट्टी व्यवस्थित जुळत नाही, त्यामुळं अंतरात फरक पडू शकतो. तर आपण कोन मापक वापरूया. 90 अंशाचाच तर कोन काढायचा आहे. पुन्हा कोन मापक नेहमीच्या पद्धतीनं या आडव्या रेषेला काळी रेषा कोन मापकाची जुळवायची आणि त्या बिंदूला 90 अंशावरून आलेली रेषा जुळवायची आणि 90 अंशावरती मार्किंग करायची. या ठिकाणी इकडून 10, 20, 30, 40, 90, इकडून 10, 20, 30, 40, 90 बरोबर 90 सेंटरला येत असतो. त्या सेंटरला खून करायची 90ला. तशीच या बिंदूतून पण आपण लगेचच 90ला खून करू. 90 आणि मग हे दोन बिंदू जोडणारी आयताच्या बाजू आपण काढायचे. आता याची ही बाजू 70 आणि आपली उभी बाजू 40 मिलीमीटर ठरलेली आहे, त्यामुळे 40 मिलीमीटरवरती आपण मार्किंग करू. पट्टीनं सेम मार्किंग इकडे पण करू शकतो किंवा कंपासनं आपण घेऊ शकतो.
या रेषेवरती पण 40चं मार्किंग करायचं आणि मग हे मार्किंग केलेले बिंदू आपण जोडायचे. म्हणजे हा आपला आयत 70x40 मिलीमीटरचा पूर्ण होईल. नंतर आपण सावकाश त्याच्या दोन्ही बाजूला माप लिहून काढू. यानंतर थोडंसं मोठं एक आकृती आपण काढायची, 120x120. त्यासाठी आपण खालून थोड्यासं अंतरवरती अशी एक आडवी रेषा काढू. स्क्वेअर म्हणजे ज्याच्या चारी बाजू समान आहेत, चारी कोण पण काटकोन असणार आहेत 90 अंशाचे. या रेषेवरती आपण 120 अंतर मार्किंग करू. थोडंसं शून्य इथं, 10, 20, 30, 40, 100 आणि 120 म्हणजे 12 सेंटीमीटर या दोन बिंदू मार्क केले. आयताप्रमाणेच यालाही कृती करावी लागेल किंवा याला एक बाजू जरी केली तरी चालू शकते. त्यासाठी आपण प्रथम एक बाजू तयार करू. या ठिकाणी कोनमापक लावून आपण 90 अंशात खूण करू आणि या स्क्वेअरची म्हणजे चौरसाची दुसरी बाजू आपण काढू. ही 90 अंशाची केलेली खूण आणि खालील रेषेवर बिंदू याची एक आपण सरळ रेषा काढू. या सरळ रेषेवरती पण आपण 120 अंतर ठेवायचं, कारण चौकोनाच्या चारही बाजू ह्या सारख्या असणार आहेत या चौरसाच्या. म्हणजे इथं शून्यावर येईल ही खूण. आता पुन्हा आपण कंपासचा वापर करून पटकन ते काम करू शकतो अचूक पद्धतीनं. म्हणजे या कंपासमध्ये आपण थोडं 120 मिलीमीटरचं अंतर घ्यायचं आहे. या बिंदूतून वरती जाणारा एक कंस काढायचा आणि या बिंदूतून ही इकडे कंस काढायचा. हे दोन्ही कंस एकमेकाला छेदतील. तो बिंदू असेल हा चौकोनाचा चौथा बिंदू. चौकोन म्हणजे चौरसाचा. आणि मग हे बिंदू त्याच्याशी जोडायचे. या ठिकाणी आपला चौरस पूर्ण होतोय. आणि हा बिंदू पासून या बिंदूला जोडलं ह्या चौथा की आपला हा चौरस पूर्ण झालेला आहे. आता पुढची कृती आपण करू. या चौरसात आपणास जर अंतर्वर्तुळ काढायचं आहे. अंतर्वर्तुळ म्हणजे या चौकोनाच्या चारही बाजूंना आतून स्पर्श करणार. म्हणजे या चौकोनाच्या चारही बाजू ह्या वर्तुळाच्या स्पर्शिका टँजंट असतील त्या, तर त्यासाठी आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे. तर आपण कसं काढायचं हे, तर यासाठी वर्तुळ काढण्यासाठी नेहमी वर्तुळाची त्रिज्या आणि वर्तुळाचा सेंटर आवश्यक असतो. तर सेंटर आपणास अचूक पद्धतीने काढायसाठी या चौरसाचे दोन कर्ण काढावे लागतील. हा एक कर्ण आणि म्हणजे कर्ण म्हणजे समोरील कोणाचे बिंदू जोडायचे आणि त्या दोन्ही कर्णांचा जो छेद येईल तो बरोबर या चौरसाचा सेंटर असेल. आणि मग या सेंटरमधून आपण लंबरेषा काढायची कोणत्याही एका बाजूवर. आपण खालील बाजूस काढूया. त्यासाठी या रेषेला पट्टी जुळवली आणि त्रिकोणी गुण्याचा 90 अंशाचा कोन त्याला जुळवून त्या बिंदूपर्यंत आणला आणि मग पद्धतीने आपण ही रेषा जुळवायची. ही होईल त्रिज्या की जी या चौरसाच्या चारही बाजूंना समान अंतरावरती असेल. आणि मग आपण त्याचं अंतर्वर्तुळ काढू. त्यासाठी हा दोन कर्णांचा छेद आलेला बिंदू आणि नंतर आपण त्याच्या बाजूपर्यंत घेतलेलं लंब अंतर हे घ्यायचं आणि मग आपण हे वर्तुळ काढू शकतो. हे झालं चौकोनाला अंतर
स्पर्शी वर्तुळ. आता या चौकोनातच आणखीन एक क्रिया मी शिकवू इच्छितो की या वर्तुळाच्याच बाजूचा, वर्तुळाची जी त्रिज्या निघाली, जी काय असेल ती त्रिज्या निघाली, म्हणजे 120 आपण बाजू घेतली आहे, म्हणजे त्याची निम्मी म्हणजे 60 त्रिज्या निघाली, तर 60 मिलीमीटर त्रिज्येचा षटकोन काढायचा आणि त्याचा हा बिंदू एक धरायचा आणि तिथून आपण षटकोन काढायचा. तर वर्तुळाच्या या परिघावरती त्याच त्रिज्येने आपण जर छेद देत गेलो तर आपला इथं बरोबर नियमित षटकोन, म्हणजे साही बाजू समान असणारा असा षटकोन पण तयार होतो. आता ज्या ज्या ठिकाणी परिघाला या आपल्या कंसानं छेदलेला आहे ते बिंदू जर जोडले तर पहा, यामध्ये 60 मिलीमीटर बाजू असणारा नियमित षटकोन तयार होतो. अर्थात ही आपली नेहमी काढायची पद्धत असणार नाही, परंतु एक भूमितीची बाजू त्या निमित्तानं तुमच्या समोर यावी. आतमध्ये आपला नियमित षटकोन तयार होतोय. पुन्हा आपण एक चौरस काढूया. हा चौरस मात्र आपण थोडासा लहान अंतराचा काढूया, 60 मिलीमीटरचा. त्यासाठी नेहमीप्रमाणे एक पहिली रेषा 60 मिलीमीटर अंतर, पुन्हा या 60 मिलीमीटर वरून आपण कोनाच्या साहाय्याने 90 अंश बरोबर, आणि मग हे दोन बिंदू जोडणारी रेषा, त्या रेषेवरती पुन्हा 60 मिलीमीटर अंतराची खूण करू आणि कंपास घेऊन हे 60 मिलीमीटर आपण या बाजूला एक कंस करू आणि या बिंदूतून एक कंस करू आणि छेदलेले बिंदू आपण जोडायचे. या ठिकाणी पुन्हा आपला दुसरा चौरस तयार झालेला आहे, याच्या बाजू 60 आहेत. चौरस तयार झालेला आहे. अनावश्यक रेषा खोडायच्या, कंस खोडायचे नाहीत. आता यावेळी आपणास बाह्य वर्तुळ काढायचे. या चौकोनाच्या 4 बिंदूतून जाणारं वर्तुळ काढायचं आहे. त्यासाठी काय करावं, त्यासाठी सुद्धा मगाशीच क्रिया पुन्हा करावी लागेल. दोन्ही कर्ण आपल्याला जोडावे लागतील, काढावे लागतील, आणि दोन कर्णाचा छेदबिंदू हाच त्या वर्तुळाचा पण सेंटर येणार आहे. हा फक्त यावेळी त्रिज्येसाठी आपल्याला हे लंबांतर घ्यायचं नाही, तर या 4 बिंदूतून जाणारं वर्तुळ, म्हणजे इथून या बिंदूपर्यंत अंतर कंपासामध्ये घ्यावं लागेल. आणि या पद्धतीनं चौरसाच्या चारही कोनातून कोनबिंदूतून शिरोबिंदूतून जाणारं वर्तुळ, बाह्य वर्तुळ आपण चौरसाचं काढलेलं आहे.